नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या भरपूर पैशांची बचत होईल, त्यासोबतच अवघड किचकट कामे सोपी होतील। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे ब्लाउजसाठी। आजकाल जास्त प्रमाणात फॅन्सी ब्लाउज वापरले जातात। दिसायला जेवढे चांगले असतात तेवढेच वापरायला किंवा त्याचा जो कपडा आहे तो टिकत नाही। तर यासाठी एक छोटीशी टिप आहे। आपण बऱ्याच वेळा पाहतो ब्लाउजचं जे हुक असतं त्याला लावायची जी समोरचा काच असतो तो कधी कधी तुटतो किंवा तिथले दोरे निघायला लागतात आणि तिथून थोडेफार दोरे निघाले की तिथं व्यवस्थित आपलं जे हुक आहे ते बसत नाही। नक्कीच तुमच्यासोबतही हे प्रॉब्लेम होत असतील तर अचानक इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येईल। इथे आपल्याला घ्यायची आहे काटे पिन आणि काटे पिन जिथे काच आहे त्या ठिकाणी अशी लावायची आहे, म्हणजे अगदी सुई दोरा देखील शोधायची गरज पडणार नाही। आपल्याकडे असणारी साडी पिन काटे पिन अशा प्रकारे लावा आणि इथे लावल्यानंतर समोरून काटे पिनचा थोडा भाग येतो आणि यामध्ये आपण हे हुक असं अडकू शकतो। पाहू शकता खूप व्यवस्थित हे बसतं। नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल। कुठे जाताना अचानक जर हा प्रॉब्लेम आला तर या पद्धतीने तुम्ही दूर करू शकता। ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, इथे मी प्लास्टिकच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला लागणार आहे डबल टेप। मोठं किंवा छोटं झाकण खराब झालेलं इथे तुम्ही घेऊ शकता आणि एखादा ग्लू जरी लावला तरी चालेल, पण मी इथे डबल टेप लावत आहे। या झाकणाचे भरपूर फायदे आहेत। तर याला आपण दरवाजावरती वापरणार आहोत। दरवाजावर लावल्यानंतर याचे 3 आपल्याला फायदे होऊ शकतात। जसे की घरामध्ये लहान मुलं असतील तर एखाद्या वेळेस ते चुकून दरवाजा लावतात आणि आतमधून ते लॉक होतं, रूम मध्ये ते अडकतात, तर लॉक असा हा दरवाजा होऊ नये यासाठी हे झाकण आपण यावरती लावू शकतो। त्यासोबतच मुलांचे बोट दरवाजामध्ये अडकू नयेत यासाठी देखील आपल्याला हे झाकण असं लावता येईल। त्यासोबतच जर हवेने दरवाजा सारखं ओढला जात असेल, आदळत असेल तर तो देखील आपण यापासून वाचवू शकतो। तर पाहू शकता मी याला असं लावलेलं आहे। अगदी वरच्या भागावरती दिसेन असं तुम्ही याला लावू शकता। मी थोडंसं याला खालीच असं लावलेलं आहे। चला तर मग पाहूयात यामुळे आपला कसा फायदा होणार आहे। पाहू शकता हे असं स्टॉपरचं काम करतं। यामुळे मुलांचे बोट दरवाजामध्ये अडकणार नाहीत किंवा दरवाजा आपोआप असा लॉक होणार नाही। त्यासोबतच हवेने दरवाजा देखील इथे असा ओढला जाणार नाही किंवा लॉक होणार नाही। पाहू शकता हे खूप छान असं कामी आलेलं आहे। याला तुम्ही असं वरच्या भागावरती देखील लावू शकता, जेणेकरून दिसणारही नाही आणि फायदा देखील होईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टीप आहे मशीन वॉशसाठी। आता तुम्ही हाताने कपडे धुत असाल किंवा मशीनमध्ये, दोन्ही केसमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे। कारण की आपण बऱ्याच वेळा भरपूर कपडे एकत्र असे धुण्यासाठी टाकतो। जसं आता बकेटमध्ये तुम्ही याला जर भिजवून ठेवत असाल वेगवेगळ्या रंगाचे कपडे, तर एकमेकाचा रंग कपड्यांचा दुसऱ्या कपड्याला लागू शकतो। त्यासोबतच मशीनमध्ये वॉश करत असाल तर रंग जाईल असं वाटत असेल किंवा कपडे धुताना तुम्हाला जर अशी शंका असेल की एखाद्या कपड्याचा रंग जातो की काय, तर त्यासाठी नेहमी जेव्हा तुम्ही याला लिक्विड वॉश टाकता त्यासोबतच आपल्याला 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे। तुम्ही जर बकेटमध्ये कपडे धुत असाल तर त्यामध्ये देखील वॉशिंग पावडर सोबतच 1 चमचा मीठ नक्की टाका। त्यामुळे कपड्याचा रंग नाही आणि दुसरे कपडे खराब होणार नाही। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे कुकरसाठी। कधी कधी आपल्याला एवढी घाई असते की कुकर मधील हवा जाण्याची देखील आपण वाट पाहत नाही आणि कुकरची शिट्टी जी आहे ती वर करून हवा काढण्याचा प्रयत्न करतो, पण हे खूप जास्त धोकादायक ठरू शकतो। बऱ्याच वेळा यामुळे खूप जास्त अपघात होतात। त्यासोबतच जसं की काही वस्तू यामधील करपत असेल, आपल्याला वास येत असेल तर ती अजून शिजू नये म्हणून आपण यामधील हवा काढण्याचा प्रयत्न करतो। तर अशा वेळेस आपल्याला कुकरची शिट्टी वर करून अजिबात हवा काढायची नाही, यामुळे खूप मोठी दुर्घटना होऊ शकते। हवा काढण्याची खूप सोपी पद्धत आहे। एक अशी परात घ्या, प्लेट घ्या आणि त्यामध्ये नॉर्मल असं पाणी टाका। त्यानंतर इथे आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि हे गरम कुकर आपण या पाण्यामध्ये असं ठेवणार आहोत। मोठी परात घेतली तर खाली पाणी पडणार नाही, तर हे परातीत असं आपण हे कुकर ठेवलेलं आहे। आता 2-3 सेकंदामध्येच तुम्ही पाहताल यामधील पूर्णपणे जी हवा आहे ती निघून जाते। आपल्याला शिट्टी वर करायची गरज पडत नाही। नक्कीच यामुळे खूप मोठी दुर्घटना टळू शकते आणि तुम्हाला कुकर मधील हवा देखील खूप सोप्या पद्धतीने काढता येईल। नक्की ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आता किचन मध्ये आपल्याला दररोज एवढी कामं असतात, घाई गडबड असते, अशा वेळेस आपण हा वरती जो छोटा भाग असतो, प्रत्येक किचन मध्ये हा भाग असतोच किंवा इतर कोणतं काउंटर असेल त्या ठिकाणी तेलाचा असा कॅन आपण ठेवतो किंवा तेलाची वाटी ठेवतो चपात्याला लावण्यासाठी जे फुलपात्र किंवा इतर वस्तू वापरतो ती, आणि ह्याला असं ठेवल्यामुळे
त्यामुळे पूर्ण हा भाग तेलकट होतो आणि हा भाग तेलकट झाल्यानंतर घासण्यासाठी खूप जास्त वेळ जातो, मेहनत लागते आणि घाणही दिसतं। तर असं होऊ नये यासाठी छोटंसं काम करा। इथे आपण लावणार आहोत चिकटपट्टी। डबल टेप इथे मी घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी असा लावायचा आहे। आता बरेच जण इथे असा पेपर ठेवतात, जेणेकरून काय होतं, हे तेलकट भाग जो आहे तो खाली असा फरशीला लागत नाही किंवा पेपर काढून नवीन पेपर आपल्याला टाकता येतो, जास्त काम वाढत नाही। ट्रिक तर सोपी आहे, पण बऱ्याच वेळा तुम्ही जर पाहिला असेल तर पेपर टाकल्यानंतर आपण तेलाचा कॅन त्यावरती ठेवला आणि अचानक तेलाचा कॅन घ्यायला गेलो की जो तेलकट भाग असतो खालचा तेलाच्या कॅनचा तो पेपरला चिटकतो आणि तो पेपर असा ओढला जातो, त्यामुळे तेलाचा कॅन देखील पडण्याची भीती असते, नुकसान होतं, त्यासोबतच आपलं काम वाढतं। तर असं होऊ नये यासाठी छोटंसं काम करा। तुमच्याकडे जर असा बटर पेपर एखादा नसेल तर तुम्ही नॉर्मल न्यूजपेपर देखील वापरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर हा आपल्याला त्या साईजचा असा कट करायचा आहे आणि त्या ठिकाणी मी जे डबल टेप लावलेला आहे तो असा डबल टेप अगोदर सुरुवातीला लावून घ्या आणि त्यानंतर न्यूजपेपर किंवा असा पेपर इथे लावून घ्या, जेणेकरून तेलकट जरी हा पेपर झाला तरीही तो खाली फरशीला असा चिटकत नाही आणि यामधील वस्तू पडण्याची देखील भीती राहत नाही। त्यासोबतच तुम्ही पाहताल तुमचे जे किचनचं काम आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतं आणि दिसायलाही आपलं किचन सुटसुटीत छान ऑर्गनाइज वाटतं। तर आपण तेलाच्या कॅन सोबत अशी एखादी वस्तू नक्कीच ठेवतो। आता तेलाचा कॅन खाली पेपरला चिटकला की ही वस्तू देखील पडण्याची भीती असते आणि घाई गडबडीत ह्या चुका होतात, तर या अशा पद्धतीने टाळता येऊ शकतात। यानंतरची आपली टीप आहे झाडूसाठी। बऱ्याच वेळा झाडू आपल्याकडून भिजला जातो किंवा आपण त्याला स्वच्छ करण्यासाठी धुतो, तर अशा दोन्ही केसमध्ये एक ट्रिक तुम्हाला खूप कामी येईल। या ओल्या झाडूवरती आपण थोडंसं असं पावडर नक्की टाकायचं आहे, कारण की हा जो ओला झाडू आहे बऱ्याच वेळा असा ओला राहिल्यामुळे यामध्ये एक प्रकारचा वास यायला लागतो आणि याला जर घरामध्ये आपण वापरलं तो वास देखील आपल्या घरामध्ये तसाच राहतो, किती घर स्वच्छ केलं तरी एक फ्रेश वाटत नाही। तर अशा प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी थोडंसं कोणतंही तुमच्या सुगंधित आवडीचं पावडर या ठिकाणी टाका, जेणेकरून छान हे झाडू जो आहे तो असा यामध्ये वास येणार नाही, थोडाफार जोही वास असेल तो निघून जातो आणि घरामध्ये छान फ्रेश फील होतं। झाडू धुतल्यानंतर अगदी थोडंसं पावडर नक्कीच आपण यावरती टाकलं पाहिजे। यानंतरची आपली टीप आहे बटाट्याची भाजी। तर आपण नेहमीच करतो, खास करून लहान मुलांना तर खूप आवडते। त्यासोबतच याचा जो वरचा भाग असतो तो आपण अशा प्रकारे पिलरने काढतो आणि याला कचऱ्यामध्ये फेकून देतो, पण याला फेकून न देता आपण घरामध्ये जर याचा वापर केला तर आपल्याला खूप मोठ्या समस्येपासून दूर राहता येईल, असा मी उपाय तुम्हाला इथे सांगणार आहे। इथे आपण हा बटाट्याचा असा वरचा भाग थोडासा काढून घेतलेला आहे, ज्याला आपण कचऱ्यात फेकून देणार होतो, त्याचा आज आपण उपयोग करणार आहोत। तर पाहू शकता याला मी असं थोडंसं एका भांड्यामध्ये काढलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे डेटॉल। डेटॉल लिक्विड इथे आपण घेणार आहोत। तुमच्याकडे जर डेटॉल लिक्विड नसेल तर तुम्ही इथे कोणतीही डेटॉल साबण वापरू शकता। थोडीशी साबण जी आहे ती थोडे तुकडे करून यामध्ये टाका किंवा थोडीशी त्याला खिसून जरी टाकलं तरी चालेल, पण डेटॉल लिक्विड असेल तर अजूनच चांगलं। अगदी थोडंसं डेटॉल लिक्विड आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत। आता ह्या बटाट्याच्या साली असतात यामध्ये थोडंफार पाणी असतं, ओलसरपणा असतो आणि याला आपण डेटॉल यावरती टाकल्यामुळे अगदी हे जे बटाट्याच्या साली आहेत त्या भरपूर वेळ अशाच ओल्या राहतात, म्हणजे वेळ काय 2-3 दिवस देखील ह्या अशाच तुम्हाला ओल्या भेटतील। आणि इथे आपण याला ठेवणार आहोत गॅस सिलेंडरच्या या ठिकाणी, कारण की गॅस सिलेंडरमध्ये तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर असे छोटे छोटे छिद्र दिलेले असतात, यामध्ये खूप जास्त कॉकरोच लपून बसतात आणि रात्रीच्या वेळी अगदी घरामध्ये लाईट बंद झाल्यानंतर हे बाहेर निघतात, घरामध्ये इकडे तिकडे फिरतात, धुतलेल्या भांड्यांवरती म्हणा किंवा अन्न पदार्थांवरती, त्यामुळे घरामध्ये रोगराई पसरते आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते। तर या ठिकाणी मी असे हे बटाट्याचे साल ठेवलेली आहे, जेणेकरून काय होईल, इथून पूर्णपणे हे जे कॉकरोच आहेत लपलेले ते निघून जातील। याच्या वासामुळे कॉकरोच आपल्या घरातून कायमचे पळून जातात। एकदा नक्की ट्राय करा, गावाला कुठे जाताना तर हा नेहमीच उपाय केला पाहिजे। तर इथे मी याला असं ठेवलेलं आहे, अगदी 4-5 दिवस तरी हे असे ओले राहतात बटाट्याच्या ज्या साली आहेत त्या, आणि यामधून हा वास येत राहतो, त्यामुळे भरपूर फायदा होतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।